जगातल्या प्रत्येक व्यक्तीनं सतत स्मरावं असं दैदिप्यमान व्यक्तिमत्व म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज. हजारो पानं लिहिली तरी अपुरीच पडतील असं लोकोत्तर व्यक्तिमत्व. त्यांची गाथा सुरू करावी कुठून आणि संपवावी कुठे असा पेच भल्याभल्यांना पडतो. असंच ना मी छोटीशी पंक्ती आज आपल्यासमोर छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील एका प्रसंगावर प्रकाश टाकण्याचे धाडस करत आहे. नमस्कार, मी कुमारी हिरण्मयी पाटील, इयत्ता 6वी सुप्रिय. माझी कथा आहे शिवनेरीवर सूर्य जन्मला. गोष्ट आहे 17व्या शतकातली, जेव्हा मुघल सम्राट बाबराने भारतावर सत्ता प्रस्थापित केली होती. पुढे अकबर, निजामशहा, आदिलशहा, कुतुबशहा, शहाजहान यांनी अक्षरशः भारत काबीज केला होता. मुघल मागले होते, देवाला खुशाल पायदळी तुडवत होते, जनतेवर अत्याचार करत होते. असं लोक भीतीपोटी लपून बसत होती. असं असताना लोक घाबरून भीतीपोटी लपून बसायचे. अशा बिकट राजकीय व सामाजिक परिस्थितीत शहाजीराजे भोसले व जिजाऊ यांना शुक्रवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी 1630 रोजी शिवनेरीवर शिवबा यांचा जन्म झाला. शिवनेरीवर सूर्य जन्मला. हो, सूर्यच जन्मला. श्रीकृष्णाच्या महाभारतातील श्रीकृष्णाच्या वचनाप्रमाणे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. म्हणजे जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो आणि अधर्माची वाढ होते तेव्हा तेव्हा परमेश्वर स्वतः जन्म घेतो. श्रीकृष्णाप्रमाणे शिवरायांनी दुर्जनांचा संहार करण्यासाठी जन्म घेतला. शिवबाचा जन्म झाल्यानंतर जिजाऊ धन्य धन्य पावल्या. सगळीकडे आनंदी आनंद पसरला. जेव्हा जिजाऊ हत्तीवर बसावं, सोन्याच्या सिंहासनावर बसून दान धर्म करावा, उंच उंच ध्वज फडकवावे, असे डोहाळे कशाला बरे लागले असते असा जिजाऊने विचार केला. एकदा महाभारतातील कर्ण आणि अर्जुन यांच्या गोष्टी ऐकताना शिवबाचं भान कसं हरपून जायचं. जेव्हा एकदा शिवबा जिजाऊला म्हणाला, या आपली मुळं काढून टाकणाऱ्या या पक्षांना कसं तर कोणी मारत नाही, नाहीतर मीच मोठं झाल्यावर यांचा नायनाट करून टाकतो. एकदा जिजाऊ तिन्ही सांगेला शुभप्रवृत्तीची वेळ झाली आणि त्या सज्जात आल्या आणि शिवबांना हाका मारू लागला. पण शिवबा तर कुठे दिसतच नव्हते. ते घराच्या बाजूलाच उभे होते आणि त्यांचा ते खेळण्यात इतके दंग होते. आणि खेळ तरी कसला, तलवारीने लढाई करण्याचा. धावा, पळा, मारा असे ओरडून मुले खेळण्यात दंग होती. जिजाऊ मनाशीच म्हणाल्या, ही छोटी मावळं खेळण्यात किती दंग आहेत. आणि तेवढ्यातच त्यांनी शिवबांना हाक मारली. चला राजे, देवापुढे दिवा लावून कर्ण आणि अर्जुन यांच्या युद्धातील ही गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. तेवढ्यात लगेचच शिवबा एका छोट्याशा लाल मातीच्या ढिगावर उडी मारून उभा राहिले आणि म्हणाले, हो मासाहेब, आम्ही पण मोठे झाल्यावर मुघलांशी युद्ध करून सामान्य जनतेला गुलामगिरीतून सोडवणार आहोत. हे ऐकून जिजाऊ धन्य धन्य पावल्या आणि त्या अशीच म्हणाल्या, आई भवानी, माझं म्हणणं ऐकलंस. आता हा अर्जुन नक्कीच महाभारत घडवेल. धन्यवाद.